बातमी अर्थातच दिल्लीमधून, कारण एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची बैठक आता दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे। दुसरीकडे अजित पवार आणि फडणवीसांची जी बैठक तटकरेंच्या घरी सुरू होती ती बैठक आता संपली आणि फडणवीस आणि अजित पवार हे शहांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीला रवाना झाले। तर दिल्लीमध्ये घडामोडींनी वेग घेतलेला आहे। अजित पवार आणि फडणवीस यांची एक बैठक सुरू होती, ती बैठक संपून आता ते अमित शहांच्या घराकडे रवाना झाले। आणि ही दृश्य आहेत एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला पोहोचल्याची। तेव्हा एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची एकीकडे बैठक सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे सुनील तटकरेंच्या निवासस्थानी एक बैठक सुरू होती अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये। ती बैठकही संपली आणि आता हे दोन्ही नेते अमित शहांच्या निवासस्थानाकडे निघालेले आहेत आणि मग महायुतीचे सगळे नेते मिळून एकत्रित बैठक करतील। सध्या एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची बैठक सुरू झाल्याची माहिती समोर येते। आज नेमके कोणकोणते निर्णय होतात? मुख्यमंत्री पदा संदर्भातला अंतिम निर्णय आज होतो का? मंत्रिमंडळ ठरतं का? उपमुख्यमंत्रीपदी कोण असेल? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या बैठकीत मिळणं अपेक्षित आहे। त्या दृष्टीने काय नेमकी चर्चा होते, कोणाकोणाची नावं समोर येतात पाहणं महत्त्वाचं असेल। आणि या महत्त्वाच्या बैठकीकरता आता दोन्ही नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे रवाना झालेत अमित शहांच्या घराकडे। तर अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची एक बैठक आधीच सुरू झाली आहे। एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये दाखल झाले, थेट पोहोचले ते अमित शहांच्या घरी आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची बैठक सुरू झाली। दुसरीकडे फडणवीस आणि अजित पवार हे बैठक करत होते सुनील तटकरेंच्या घरी। ती बैठक संपून ते आता अमित शहांच्या घराकडे निघाले। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानी मागच्या जवळपास 2 तासांपासून देवेंद्र फडणवीस यांची बैठक सुरू होती। ही बैठक आता संपली आहे आणि या ठिकाणाहून देवेंद्र फडणवीस बाहेर पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अजित पवार देखील आता या ठिकाणाहून बाहेर पडतील आणि काही क्षणांमध्येच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाताना आपल्याला पाहायला मिळतील। या निवासस्थानी बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने राज्यातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोण असणार याची फायनल चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला कोणकोणती मंत्रिपदे येऊ शकतात याची देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येते। या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जो प्रस्ताव ठेवला होता तो मान्य केला जातोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आता साधारणपणे 10:15 वाजलेले आहेत, 10:30 पर्यंत अमित शहांसोबतची बैठक सुरू होईल आणि तर हा आढावा होता जेव्हा तटकरेंच्या घरातून फडणवीस आणि अजित पवार रवाना झाले तेव्हा। आणि आताची माहिती अशी आहे की फडणवीस आणि अजित पवार देखील आता अमित शहांच्या घरी दाखल झाले आहेत आणि आता या चौघांमध्ये कदाचित ही बैठक जी आहे ती सुरू होताना बघायला मिळेल। गणेश ठाकूर आपल्याला अधिकचे अपडेट देतील। गणेश, आता सर्व नेते पोहोचलेत आणि बैठकीला सुरुवात होते असं म्हणायचं का? गणेश, बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या मागे आपण पाहिलं की देवेंद्र फडणवीस हे त्या रस्त्याने आले, ते आत गेलेत, अजित पवार इथून गेलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची भेट सुरू असताना एकनाथ शिंदे थेट इथं आले आणि जवळपास 10 ते 15 मिनिटं एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात चर्चा झाली। ते फोटोजही आले आहेत, दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आले। म्हणजे मला वाटतं 9:50 काहीतरी एकनाथ शिंदे इथं पोहोचले आणि 10:20 देवेंद्र फडणवीस इथं आले। नंतर आता अजित पवार पोहोचलेले आहेत, म्हणून एक अर्धा तास मला वाटतं किंवा 20 मिनिटं नक्कीच एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यात बैठक झाली, चर्चा झाली। त्यानंतर दोघे नेते आले। आता तिघांमध्ये जे.पी. नड्डा आणि अमित शहांसोबत चर्चा सुरू आहे आणि जवळपास 1 तास कमीत कमी ही चर्चा सुरू राहील, बैठक सुरू राहील आणि त्यानंतरच कळू शकेल की अखेर बैठकीत काय झालेलं आहे, कोणत्या निर्णयांवर कोणत्या विषयांवर चर्चा झाली, काय निर्णय घेण्यात आले। तर या सगळ्या गोष्टी आता पुढच्या काही तासांमध्ये स्पष्ट होऊ शकतात। अश्विन, गणेश, तू या बैठकीकडे बारकाईने लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।